नमस्कार मंडळी, मी प्रणाली. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत सुरमई थाळी. तर गावावरून आली होती सुरमई, त्याची बनवली चमचमीत फ्राय आणि झणझणीत कालवण. हे पहा, किती मोठे पीस आहेत सुरमईचे. हे सर्व गावावरूनच पार्सल करून पाठवले होते. चला तर मग करूयात आजच्या रेसिपीला सुरुवात. प्रथम हे पीस स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतले. बघा किती ताजी ताजी सुरमई आहे ही. मंडळी, मोठी सुरमई कापायला इथे घरच्या घरी जमत नाही, म्हणून मी आपलं घरीच सांगितलं की तुम्हीच कट करून पाठवून द्या म्हणून. चला आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेशनसाठी इथे एक मी आता कापलेलं लिंबू घेतलं आहे, ते इथे पिळून घेऊया त्याच्यावरती, म्हणजे आंबटपणा चांगला येईल. तुम्ही याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये कोकम आणि कोकमाचा आगळ पण वापरू शकता. यानंतर याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि बाकी सर्व मसाले पण घालून घेऊयात. तर मसाल्यामध्ये मी घातले आहे आले लसूण पेस्ट, हळद, तिखटपणा येण्यासाठी लाल मसाला, रंग येण्यासाठी काश्मीरी मसाला, धणे पावडर, एव्हरेस्ट चिकन मसाला आणि बाइंडिंगसाठी थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं आहे. मंडळी, मॅरिनेशनसाठी जर चिकन मसाला कधी तुम्ही वापरला नसेल तर एकदा जरूर वापरून पहा, खूप छान चव येते. हे व्यवस्थित आता मॅरिनेट करून घेऊया. प्रत्येक पीसला हा सर्व मसाला छान असा लागला पाहिजे, मग ही फ्राय एकदम चमचमीत होईल. हे बघा, इथे आता मी व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे. आता ह्याला अर्धा तास रेस्टसाठी ठेवून देऊया. आता आपण फ्रायच्या कोटिंगची तयारी करून घेऊया. प्रथम मी इथे 2 चमचा रवा घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करते. आता यामध्ये पण मी मीठ घालते आहे, कारण अळणी होऊ नये म्हणून. आणि त्याच्यामध्ये मगाशी जे आपण मॅरिनेट करण्यासाठी आपण जे मसाले वापरले ते पण यामध्ये आता ॲड करूयात. चला आता आपण सुरमई फ्राय करून घेऊयात. आता गरम पॅनमध्ये मी तेल घेते. तेल पूर्ण पॅनला असं लाव
एका बाजूने भाजल्यानंतर त्याला मी परतून घेते आहे. हे लसूण पाकळ्या घेतले आहेत, ते पण सालीसकट आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे आणि टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर पण आहे, कारण मच्छीचं कालवण करायचं म्हटलं की तेल भरपूर लागतं, टेस्ट पण छान येते. म्हणजे त्यानंतर लसूण वगैरे काही नाही, मी ते कांदा घेते आहे. चला मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवायला या.